आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। वारे विधानसभेच्या माध्यमातून सुरुवात करूयात। मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांसोबत अद्याप चर्चा सुरू आहे। अजून अनेक मतदारसंघांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे। असं असलं तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। काही वेळात उमेदवारांची नावे जाहीर करणार असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। जरांगे यांचं मिशन मुंबई ठरलंय। मुंबईतील 23च्या 23 मतदारसंघात आमदारांना पाडणार असल्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज प्रचाराचा नारळ फोडणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात आज 3 सभा घेणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। डोंबिवलीमध्ये आज 4 वाजता राज ठाकरेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं। चांदिवलीमध्ये शिवसेना उमेदवार दिलीप लांडेंच्या कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं। महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं। इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची डोकेदुखी वाढली आहे, कारण सोनाईचे संचालक प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आज शेवटच्या दिवशी प्रवीण माने अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलंय। जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांची विविध गावात प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी रिधूर गावात गुलाबराव पाटलांची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली होती। भारत निवडणूक आयोगानं जनता दल या पक्षाला शिट्टी चिन्ह राखीव ठेवण्याबाबत 30 जानेवारी 2024 रोजी जारी केलेलं पत्र मागे घेतल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह खुलं चिन्ह म्हणून मानलं जाणार आहे। त्यामुळे बहुजन विकास आघाडी पक्षासह इतर अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी हे चिन्ह उपलब्ध होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबतचं चित्र आता स्पष्ट झालंय। 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातील 49 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट असा थेट सामना होणार आहे। आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। 288 मतदारसंघांमध्ये एकंदर 7066 उमेदवारी अर्ज वैध ठरलेत आणि यातील किती उमेदवार अर्ज मागे घेतात हे आज स्पष्ट होणार आहे। मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, तर कोकणात उमेदवारांची संख्या अतिशय मर्यादित आहे। बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून त्याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसू शकतो। ही बंडखोरी टाळण्यासाठी साम दाम दंडभेद अशा साऱ्या उपायांचा वापर केला जातोय। काँग्रेसच्या 30 ते 35 बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी गेले 2 दिवस युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। तर राष्ट्रवादीमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच बंडखोरांशी चर्चा करून माघारीचं आवाहन केलंय। शिवसेना ठाकरे गटानंही काही नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली। महाराष्ट्रात बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे। त्यात आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी राजकीय पक्षांकडे काही तास शिल्लक आहेत। विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। काही महत्त्वाचे बंडखोर माघार घेतात का याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रांची संख्या 297 वाढवण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीत लांब रांगांमध्ये अनेकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं। हा गोंधळ पुन्हा होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या विरोधात रवींद्र चव्हाण यांच्यासमोर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। वक्तव्य करणाऱ्या जिल्हाध्यक्ष रामचंदानी यांना पदावरून हटवावं अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। कोल्हापुरात सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजितदादांवर टीका केली आहे। प्रेमानं मागितलं असतं तर सगळं दिलं असतं, मात्र हिसकावून घेणाऱ्यांना काहीच देणार नाही। आबांना ते विसरले असतील, आम्ही विसरणार नाही असं सुळे म्हटलंय। भुसावळ मतदारसंघाचा विकास रखडल्यानं मतदार त्रासलेत, त्यामुळे यावेळी मतदार वंचितच्या मागे उभे राहून आपला विजय होईल असा विश्वास जगन सोनावणे यांनी व्यक्त केलाय। मंगेश कुडाळकर ओपनिंग बॅट्समन आहेत। इतर विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालंच पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कुडाळकरांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। राज्यात उमेदवारीवरून उद्भवलेले पेच सोडवण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। अर्ज मागे घेण्यासाठी काही तास शिल्लक राहिलेत। परिणामी महायुतीच्या नेत्यांकडून ठिकठिकाणच्या उमेदवारांशी चर्चा देखील सुरू आहे।
एक मोठी बातमी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। अनेक मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होते, तर मैत्रीपूर्ण लढतींना प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी नकार दिलाय। मात्र तरीही अनेक मतदारसंघात अशा लढती होत आहेत। काही ठिकाणी युती आघाडीतील मित्र पक्षांनीच एकमेकांविरोधात अर्ज दाखल केले। अशा उमेदवारीमुळे मतदारसंघाचा निकाल बदलू शकत असल्याने हे अर्ज मागे घेण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील आहे। इतर लोक लवंगी फटाके फोडतायत, मात्र 23 तारखेला विजयाचा ॲटम बॉम्ब फुटणार असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कुर्ल्यातून विरोधकांवर निशाणा साधलाय। विकासाला विरोध करणाऱ्या पक्षांना साथ देऊ नका, तुमचं एक मत इतिहास घडवेल। मुजी पटेलांना मत म्हणजे एकनाथ शिंदेंना मत, रेकॉर्ड ब्रेक मतांनी मुजी पटेलांना विजयी करा अशी भावनिक साथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना घातली आहे। येत्या मंगळवारी कोल्हापुरात महायुतीची पहिली संयुक्त सभा होणार आहे। या सभेमध्ये महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असतील। महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार आहे। विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेकडून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार प्रकाश निकम आणि त्यांचे स्वीय सहाय्यक नॉट रिचेबल आहेत। विधानसभेसाठी रवींद्र चव्हाण यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे। दरम्यान रवींद्र चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं, तर यंदाच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय होईल असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। आमचे नेते नाराज लोकांच्या घरी जाऊन भेट देतात, हीच खूप मोठी गोष्ट आहे असं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र असल्याचंही मोहोळ म्हटलंय। भाऊबीजेच्या दिवशीच नाशिकमध्ये लावलेल्या लाडक्या बहिणींबाबतचे होर्डिंग चर्चेचे विषय ठरलेले आहेत। या होर्डिंगवर लाडकी बहीण योजनेवर उपरोधिकपणे टीका करण्यात आली आहे। धारावीची लेक आणि काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर ज्योती गायकवाड धारावीकरांच्या हक्कासाठी लढतायत आणि त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतोय। धारावीतील भावानी ज्योतिताई गायकवाड यांना एक अनोखी भेट दिली आहे। 7000 दिव्यांनी ज्योतिताईंचं रांगोळी पोर्ट्रेट तयार करण्यात आलं। एक मोठी बातमी मुंबईतल्या अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे। मुंबईतल्या 5 मतदारसंघात बंडखोरी झाल्याचं चित्र आहे। बोरिवली, भायखळा, अंधेरी, वांद्रे, वर्सोवा या मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली आहे। बोरिवलीमध्ये गोपाळ शेट्टींनी बंडखोरी केल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे, तर वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेच्या कुणाल सरमळकरांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। तिकडे भायखळ्यामध्ये काँग्रेसच्या मधू चव्हाणांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय। आपण पाहतोय बोरिवलीमधून गोपाळ शेट्टी हे अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत संजय उपाध्याय। त्यानंतर भायखळ्यामध्ये उबाठाचे अधिकृत उमेदवार आहेत मनोज जामसोदकर आणि काँग्रेसचे बंडखोर मधू चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अंधेरी पूर्वमधलं आपण चित्र पाहतोय, तर शिवसेनेचे उमेदवार आहेत मुर्जी पटेल, मात्र स्वीकृती शर्मा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आणि वर्सोव्यात उबाठाचे हारून खान उमेदवार आहेत, त्यांच्या समोर अपक्ष म्हणून राजू पेडणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वांद्रे पूर्वमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी हे उमेदवार आहेत, तर त्यांच्या समोर अपक्ष म्हणून कुणाल सरमळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। शिवसेना ठाकरे गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात मोठा धक्का बसलाय। शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा पाठवलाय। प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एका वेलनेस सेंटरमध्ये त्यांना हलवण्यात आलंय। 4 ते 5 दिवसांनी आंबेडकर पुन्हा विधानसभेच्या प्रचारात सक्रिय होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदे नावाच्या अपक्ष उमेदवाराचं अपहरण झाल्याची तक्रार संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। मात्र राजू शिंदे यांनी आपलं कुठलंही अपहरण झालं नसून आपण संभाजीनगरला आपला अर्ज मागे घेण्यासाठी जात असल्याचं म्हटलंय। गद्दारीमध्ये सहभागी झालो नाही म्हणून विकास कामांना स्थगिती दिली असा आरोप धाराशिवचे उबाठा उमेदवार कैलास पाटील यांनी केलाय। विकास कामांना स्थगिती का दिली याचा जाब विरोधी उमेदवारांना विचारा असं आवाहन त्यांनी केलंय। परांडा भूम मतदारसंघात महाविकास आघाडीमधूनच शरद पवार पक्ष आणि उबाठा सेनेच्या उमेदवारांकडून अर्ज भरण्यात आलेत। महाविकास आघाडीमध्ये या जागेवर तोडगा काढून एकच उमेदवार ठेवला जाणार असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं। मोठी बातमी नागपूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। मिशन विदर्भ अंतर्गत या बड्या नेत्यांच्या विदर्भात जाहीर सभा होणार आहेत।
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे आपापल्या उमेदवारांसाठी विदर्भात जाहीर सभा घेणार असल्याचं कळतंय.